हृदय रचनाशास्त्र हा व्हिडिओ हृदयाविषयी अधिक माहिती देण्याकरता तयार केला गेला आहे। आता पाहूया हृदयाचे कार्य, हृदयाचे रक्ताभिसरण, हृदयाचे रचनाशास्त्र। आपलं हृदय आपल्या एका हाताच्या मुठी इतकं लहान असून ते आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचे स्नायू आहे। ते दिवसातून 1,00,000 पेक्षा जास्त वेळा धडकते आणि 2,000 गॅलन इतके रक्त 7,000 मैल लांबीच्या जाळ्यातून आपल्या शरीरामध्ये पसरते। आपल्या हृदयामध्ये 4 भाग असतात। हृदयाचा वरील उजवा कप्पा, हृदयाचा खालील उजवा कप्पा, हृदयाचा वरील डावा कप्पा, हृदयाचा खालील डावा कप्पा। हृदयाच्या उजव्या भागाला प्राणवायू रहित रक्त शरीरातील नीलांद्वारे मिळते। मग हे रक्त फुफ्फुसाकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीद्वारे फुफ्फुसांमध्ये प्रविष्ट होते, जिथे त्यात प्राणवायू मिसळतो। हृदयाच्या डाव्या भागाला हे प्राणवायू मिश्रित रक्त मिळते। मग हे रक्त मोठ्या धमनी मधून इतर धमनी, छोट्या धमनी आणि सूक्ष्म रक्तनलिकांच्या जाळ्यात पसरून इतर शरीरात पसरते। ही रक्ताभिसरण क्रिया प्राणवायू आणि पोषण सूक्ष्म रक्तनलिकांद्वारे ऊती किंवा सारखे कर्म करणाऱ्या पेशांच्या समूहापर्यंत पोहोचवते आणि त्याचबरोबर शरीरातील कर्बवायू आणि इतर अनावश्यक क्षार उचलते। नीला हे प्राणवायूरहित रक्त हृदयाच्या वरच्या उजव्या भागात नेऊन पोहोचवते आणि रक्ताभिसरणाचे चक्र पुन्हा सुरू होते। हृदयात 4 झडपा असतात। प्रत्येक झडप एखाद्या एकेरी दरवाजाप्रमाणे असते आणि रक्ताचे उलट दिशेने होणारे प्रसरण थांबवते। ह्या झडपा 2 ते 3 छोट्या आणि सक्षम अशा ऊतींच्या झापांनी बनलेल्या असतात, ज्यांना आपण पाने असे म्हणू शकतो, कारण त्या एका पानाच्या आकाराच्या असतात। ही पाने उघडून रक्ताला झडपांद्वारे वाहण्याकरता वाट करून देतात आणि मग बंद होऊन त्याची उलट वाहतूक थांबवतात। हृदयातील प्रत्येक भागात रक्तदाबातील होणारे बदल ह्या झापडांचे उघडझाप नियंत्रित करतात। त्रिदल झडप हृदयाच्या वरील उजव्या आणि खालील उजव्या कप्प्यांच्या मधोमध असते। फुफ्फुस झडप ही हृदयाच्या उजव्या भागाला फुफ्फुसाकडे जाणाऱ्या धमनीपासून विरक्त करते। द्विदल झडप ही हृदयाच्या वरील आणि खालील डाव्या कप्प्यांच्या मध्ये असते। मोठ्या धमनीतील झडप डाव्या कप्प्याला मोठ्या धमनीपासून विरक्त ठेवते। हृदयातील रक्ताभिसरण हृदयात जेव्हा रक्ताभिसरण होते तेव्हा त्यातील काही रक्त छोट्या आकाराच्या काही रक्तवाहिन्यांमध्ये जातं, ज्यांमधून हृदयाला थेट रक्त पुरवठा होत असतो। ह्या धमनींना हृदय रक्तवाहिन्या असे म्हणतात आणि त्या हृदयाला वेढा घालून असतात। ही विशिष्ट प्रक्रिया, जिला हृदयाचे रक्ताभिसरण असे म्हणतात, हृदयाला प्राणवायूंनी भरलेलं आणि पोषणयुक्त असं ठेवतात। हृदय रक्तवाहिन्यांचा आजार तेव्हा होतो जेव्हा अतिरेकी प्रमाणात आवरण निर्माण होऊन त्याचा परिणाम रक्ताभिसरण करणाऱ्या धमनींवर होतो, ज्यामुळे हृदयापर्यंत रक्तप्रवाह कमी होतो। ह्या कारणामुळे हृदयाला हानी होते किंवा हृदयाचा झटका देखील येऊ शकतो। हृदयातील स्पंदन किंवा त्याची तालगती ऊर्जायुक्त तरंग नियंत्रित करतात, ज्यांचा उगम हृदयात होत असतो। ह्या तरंगांची सुरुवात सायनस आणि हृदयाच्या वरील कप्प्यांना विरक्त ठेवणाऱ्या झडपेमधून होते आणि हृदय त्यामुळे आकुंचन पावते। कधी कधी ह्या झडपेला हृदयाचे नैसर्गिक हृदय गती नियंत्रक असे सुद्धा म्हणतात, कारण ते हृदयाचे ठोके सतत आणि एकसंध ठेवतात।
त्यानंतर हे तरंग हृदयाचे कप्पे वेगळे करणाऱ्या झापडांमध्ये शिरतात, जिथून स्पंदनांचा संकेत तपासून पुढे हृदयाच्या खालील कप्प्यांमध्ये जातो, ज्यामुळे ते कप्पे आकुंचन पावतात. आपल्या हृदयाची स्पंदनं आपल्या बाह्य अवस्थेप्रमाणे बदलत असतात, जसे की आहार, व्यायाम, तणाव आणि संप्रेरक विषयक बाबी. मनुष्याच्या हृदयावर आधारित असलेला हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ हृदयाविषयी अधिक माहिती देण्यासाठी तयार केला गेला आहे आणि ह्याला वैद्यकीय सल्ल्याला पर्याय समजू नये. हृदयाविषयी तुम्हाला जर आणखीन काही प्रश्न असतील तर तुमच्या फिजिशियनला विचारा.